दुधेबावी घाटाच्या टॉपला आल्यानंतर आपल्याला खूपच सुंदर विहंगम दृश्य पाहायला भेटते। पावसाच्या दिवसांमध्ये तर या ठिकाणी खूपच सुंदर वातावरण असणार। समोरच्या बाजूस लांबवर आपणाला आपला वारुगड किल्ला आहे, त्याच्या पलीकडे 20 किलोमीटर गेल्यानंतर संतोषगड हाही किल्ला आहे। फलटण, दहिवडी तसेच विटा, तासगाव, सांगली या महामार्गाला जोडणारा मुख्य घाट म्हणजे हा दुधेबावीचा घाट। घाट अतिशय सुंदर आणि खूपच चांगला आहे। अशा या घाटाची आज आपण सफर करत आहे। सकाळचे सुंदर वातावरण व अशामध्ये आपण या घाटाची आज सफर करत आहे। घाट सुरू होण्याच्या अगोदर आपणाला या ठिकाणी असा माहिती फलक देण्यात आला आहे। पावसाच्या दिवसांमध्ये खूपच सुंदर वातावरण या ठिकाणी असते। मी एक सांगेन की या घाटाला आपण पावसाच्या दिवसांमध्ये नक्कीच भेट द्या, कारण या ठिकाणी असणारे धबधबे, वातावरण खूपच सुंदर व अतिशय मोहक असे असते। या घाटामध्ये आपणाला घाट चढून गेल्यानंतर मोगराळी हे गाव लागते। या घाटाला मोगराळी घाट किंवा दुधेबावीचा घाट असे संबोधले जाते। तसेच पुढे गेल्यानंतर आपणाला मायनी आहे, विटा, मायनी, दहिवडी ही प्रामुख्याने मुख्य गावे आहेत। त्याच्यामुळे या घाटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। प्राचीन काळापासून या घाटमार्गाचा वापर केला जात असावा, कारण फलटणचे संस्थान तसेच पुढे सांगली, जत या संस्थानांना कर्नाटक अशा भागात जाण्यासाठी या घाटाचा वापर केला जात असावा हे निश्चित। या ठिकाणचे डोंगर, परिसर व इतर सर्व निहाळत असताना आपणाला एक वेगळीच मजा येते। घाटामध्ये आपणाला ठिकठिकाणी माहिती फलक देण्यात आले आहेत व आजूबाजूचा परिसर व घाट रस्ता पाहत असताना आपणाला महाबळेश्वरला जाताना पसरणी घाटाची आठवण आल्याशिवाय राहत नाही। घाट साधारण 4 किलोमीटरचा घाट आहे। फलटणवरून दुधेबावी गाव हे 10 ते 12 किलोमीटर आहे व गावापासून 1 किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपणाला घाट चालू होतो व घाटावरचे गाव मोगराळे हे आहे। तसेच मोगराळीच्या पुढे गेल्यानंतर आपणाला दहिवडी गाव लागते। असा हा घाटाचा परिसर पाहू शकतोय आपण। आता दुधेबावी गावाबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया। दुधेबावी गावात दरवर्षी यात्रा आनंदाने साजरी केली जाते। या काळात दुधेबावी गावात विविध खेळ व खाद्यपदार्थांची दुकाने ताडतात। मनोरंजनासाठी तमाशा, ऑर्केस्ट्रा, नाटक इत्यादी आयोजित केली जातात। या निमित्ताने आपण भेट द्यावी, आपल्याला आनंदही मिळेल आणि ग्रामीण पर्यटनही होईल। भेट दुधेबावी घाटा, दुधेबावी गाव, तालुका फलटण व जिल्हा सातारामध्ये आहे। दुधेबावी गावाचे एकूण क्षेत्रफळ 2197 हेक्टर आहे। 2011च्या जनगणनेनुसार दुधेबावी गावाची एकूण लोकसंख्या 4288 आहे। 2011च्या जनगणनेनुसार सुमारे 816 कुटुंबे गावात राहतात। गावात आठवडे बाजार भरतो, तसेच वर्तमानपत्रे, झेरॉक्स हेही भेटून जातात व दैनिक बाजार भरत नाही, परंतु गावाच्या बाहेर आपणाला मेन रोडला खूप मोठ्या प्रमाणात दुकाने वगैरे पाहायला भेटतात। अशा या सुंदर गावाला एकदा तरी भेट द्यावी व हा परिसर व गाव निश्चितच पाहावे। तसेच गावात सहकारी बँकासुद्धा आहेत। फलटण या तालुक्याच्या शहराच्या गावापासून साधारण 11 किलोमीटर दुधेबावी घाट व घाट आहे। त्यामुळे फलटणला जर आपण कधी आला तर या घाटमार्गे आपण सांगली, विटा, जत या भागात जाऊ शकतो व या घाटाची सफर आपण निश्चितच करावी। मोगराळी गावाच्या दिशेने आपण जात आहे। सुंदर व सुरेख घाट पाहून आपणाला खूपच एक चांगला अनुभव आज आला आहे। या निमित्ताने आपण या घाटाची सफर केली आहे। पाहू शकतो लिहिलेलं आहे दुधेबावी घाट।